सर्वांना नमस्कार. मी शीतल साकोरे, हर्षाली डुमरे. आपणा सर्वांचं स्वागत आहे माझ्या शीतल साकोरे या यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलवरती आपण विविध सारे शैक्षणिक नवनवीन व्हिडिओज व स्पर्धा परीक्षांवर आधारित मार्गदर्शनपर व्हिडिओज अपलोड करत असते. आज आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची प्रश्नपत्रिका सन 2021 मधील मराठी विषयाची प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका पाहणार आहोत. हा पेपर क्रमांक 1 आहे. हा 150 गुणांसाठी पेपर असून यामध्ये 75 प्रश्न आहेत आणि वेळ आहे 90 मिनिटे म्हणजेच 1.5 तास. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला भेट द्या व सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. यामध्ये पेपर सोडवण्यापूर्वी काही सूचना दिलेल्या आहेत, त्या आपण काळजीपूर्वक वाचून घ्यायच्या आहेत. विभाग 1 मराठी प्रथम भाषा. यामध्ये एकूण 25 प्रश्न असून 50 गुण आहेत. प्रश्न 1 ते 5 साठी सूचना दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 1 खालील वाक्यात असलेले विरामचिन्ह दर्शवणारा पर्याय निवडा. तर या ठिकाणी शिवानी 2-2 तास न थकता बोलायची. या ठिकाणी 2-2 या 2 शब्दांमध्ये एक आडवी रेष दिलेली आहे, त्याला संयोग चिन्ह असं म्हणतात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संयोग चिन्हे. प्रश्न क्रमांक 2 पुढीलपैकी निश्चितपणे नपुसकलिंगी नामाचा पर्याय निवडा. तर ते व शिंड असं म्हटलं जातं. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 3 पुढीलपैकी एकवचनी अनेक वचनाची अयोग्य जोडी असलेला पर्याय कोणता. तर या ठिकाणी डोकं आणि डोके दोन्हीही एकवचनी शब्द आहेत. डोके आणि डोकी असं त्याचं एकवचन आणि अनेक वचन असतं. प्रश्न क्रमांक 4 पुढीलपैकी वाक्प्रचार आणि त्याचा अर्थ यांची चुकीची जोडी कोणती. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फैलावणे, जोराने ओरडणे. तर फैलावणे म्हणजे प्रसार होणे, एखाद्या रोगाचा फैलाव होतो म्हणजे प्रसार होतो. मात्र या ठिकाणी फैलावणे याला जोराने ओरडणे ही जोडी दिलेली आहे, ती चुकीची आहे. प्रश्न क्रमांक 5 चौकटीतील अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील कितव्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास सविताचा समानार्थी शब्द तयार होतो. सूर्य या शब्दाला समानार्थी शब्द आहे सविता. तर इथे एक आपल्याला आकृती दिसते, त्यामध्ये न, खे, वी, क, खे, जे, दे, ते, दे, र ही अक्षरं आहेत. तर त्यापासून जे न देखे रवी ते देखे कवी अशी म्हण तयार होत आहे. तर यामध्ये रवी हा शब्द सविता या शब्दाला समानार्थी म्हणजेच सूर्य या शब्दाला तो समानार्थी आलेला आहे. तर पर्याय क्रमांक 2 मध्ये अक्षर क्रमांक 5 र आणि अक्षर क्रमांक 11 वी या 2 अक्षरांपासून रवी हा शब्द तयार होतो, तो सविताला समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 6 ते 8 साठी सूचना. पुढील वाक्यांचा एक सुसंगत परिच्छेद तयार होण्यासाठी योग्य उत्तराचे पर्याय निवडा. तर या ठिकाणी सुसंगत परिच्छेदासाठी 3ही प्रश्न प्रथम वाचून घेणे आणि त्यानंतरच प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. मग या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6 आहे आज सारसबाग मुलांनी गजबजली होती. याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 7 निमित्त होते बालमेळाव्याचे. बघा इथे 2 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर हे प्रश्न क्रमांक 3 वाचून समजणार आहे की बालदिनाचे औचित्य साधून मुलांनी आज टिंबटिंब करण्याचे ठरवले. मग त्यावरून कळणार आहे की निमित्त कशाचे होते. तर निमित्त इथे बालमेळाव्याचे होते. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 8 बालदिनाचे औचित्य साधून मुलांनी आज धमाल करण्याचे ठरवले. याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 9 पुढे दिलेल्या वाक्यातील चुकीचा भाग असलेला पर्याय ओळखा. आई म्हणाली अगं दीपा तुझं कुणाशी बी नसलंय का. तर या ठिकाणी अगं दीपा हे शब्द चुकीचे आहेत. याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 3 ब विभाग. प्रश्न क्रमांक 10 पुढीलपैकी समानार्थी शब्दांची अचूक जोडी असलेला पर्याय ओळखा.
तर या ठिकाणी अचूक म्हणजेच बरोबर जोडी असलेला पर्याय शोधायचा आहे. दुम, तर दुम म्हणजे पत्ता. उत्तुंग म्हणजे मोठं काम, थोडक्यात उत्तुंग भरारी म्हणतो आपण त्या टाईपमध्ये. धनी म्हणजे श्रीमंती नसते, तर धनी म्हणजे मालक. आणि समर्थन म्हणजे एखाद्या गोष्टीला हो म्हणणे, त्याला समर्थन म्हटलं जातं, त्याला खंबीर नाही म्हणत. तर याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 11. निरुत्साह या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा. निरुत्साह याचा समानार्थी शब्द आहे उत्साह. तर या ठिकाणी उत्साह हा शब्द नाही आहे, तर उत्साह यालाच समानार्थी दुसरा शब्द आहे हुरूप. तर याचा योग्य पर्याय राहील पर्याय क्रमांक 3 हुरूप. प्रश्न क्रमांक 12. क, स, र, ला, कू या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील कितव्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास पाणी या अर्थाचा शब्द तयार होईल. तर या ठिकाणी पाणी हा म्हणजे नला जर पहिली वेलांटी असेल तर पाणी म्हणजे हात हा शब्द तयार होतो, आणि नला जर दुसरी वेलांटी असेल तर पाणी म्हणजेच जल. तर या ठिकाणी हात या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द शोधायचा आहे. तर या अक्षरांपासून कलाकुसर हा शब्द तयार होत आहे, आणि यामध्ये 1 आणि 5व्या क्रमांकाचे जे अक्षर आहे क, र यापासून हात या शब्दाचा म्हणजेच पाणी या शब्दाचा अर्थ तयार होणार आहे. पर्याय क्रमांक याचं राहील 4. प्रश्न क्रमांक 13. पुढे दिलेल्या अर्थाचा योग्य अलंकारिक शब्द पर्यायातून ओळखा. सरळ मार्ग सोडून वाकड्या मार्गाने जाणे, त्यालाच द्राविडी प्राणायाम हे म्हटलं जातं. याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 14. पुढीलपैकी प्राणी व त्यांचे घर दर्शवणारी चुकीची जोडी पर्यायातून निवडा. घोडा, पागा, साप, बीळ, ससा, ढोली आणि कोंबडी खुराडे. या ठिकाणी ससा हा बिळातच राहतो. याचं उत्तर राहील चुकीची जोडी म्हणजेच पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 15. ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे या शब्दसमूहासाठी योग्य शब्द पर्यायातून निवडा. तर पहिला पर्याय आहे मासिक. मासिक म्हणजे दर महिन्याला जे प्रसिद्ध होते त्याला मासिक म्हटलं जातं. पाक्षिक म्हणजे दर पंधरवड्याला प्रसिद्ध होणारे, त्याला पाक्षिक म्हणतात. वार्षिक म्हणजे दर वर्षाने प्रसिद्ध होणारे म्हणजे वार्षिक. आणि नियतकालिक म्हणजे ठराविक वेळेनंतर, ठराविक काळानंतर प्रसिद्ध जे केलं जातं त्याला नियतकालिक असं म्हणतात. याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 16. अभ्यासिले वेद झाला शास्त्रबोध, साहिल्या विविध नाना कळा या काव्यपंक्ती पुढीलपैकी कोणी रचल्या आहेत. तर या काव्यपंक्ती ह्या संत नामदेवांनी रचलेल्या आहेत. याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 17. पुढीलपैकी लेख व लेखक यांची अचूक जोडी ओळखा. तर याची अचूक जोडी हे धडे आणि त्यांचे लेखक, कविता आणि त्यांचे कवी अशा जोड्या आहेत. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 कठीण समय येता हे मनोहर भोसले ही अचूक जोडी आहे. प्रश्न क्रमांक 18 ते 20 साठी सूचना. पुढील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. तर या ठिकाणी उतारा अगदी काळजीपूर्वक वाचायचा आहे. मी उतारा वाचून घेते. डॉल्फिन हा खोल समुद्रात राहणारा मासा आहे. त्याची लांबी सुमारे 10 फूट असते. त्याचे तोंड पक्ष्याच्या चोचीसारखे असते. त्याचा पोहण्याचा वेग सरासरी 30 मैल असतो. काही वेळा तर ते ताशी 40 ते 60 मैल वेगाने पोहतात. डॉल्फिन मासा इतर माशांसारखा अंडी घालत नाही, तर तो सस्तन प्राणी आहे. माशांप्रमाणे त्याला कल्लेही नसतात. श्वास घेण्यासाठी मधूनमधून त्याला पाण्याबाहेर यावे लागते. डॉल्फिन विविध प्रकारचे 32 आवाज काढतो. डॉल्फिन माणसासारखा मोठ्या मोठ्याने हसू शकतो, ओरडूही शकतो. शिकारीचा पाठलाग करताना तो गुरगुरतो आणि शिकार पकडल्याच्या आनंदाच्या भरात तो म्याव असा आवाज काढतो. शत्रूला घाबरवण्यासाठी तो उच्च स्वरात ओरडतो. डॉल्फिन माशाचे श्रवणेंद्रिय फारच तीक्ष्ण असते. आपल्या दूरच्या प्रवासात हे मासे एकमेकांशी एका विशेष प्रकारच्या ध्वनिलहरींनी संपर्क साधतात. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 18 डॉल्फिनच्या बाबतीत अचूक माहिती दर्शवणारा पर्याय निवडा. अचूक म्हणजे बरोबर. तर पहिला पर्याय आहे डॉल्फिन मासा अंडे घालतो, हे चुकीचं आहे, तो सस्तन प्राणी आहे.
दुसरा, डॉल्फिन मासा एकच आवाज काढतो, तर डॉल्फिन मासा हा 32 आवाज काढतो. डॉल्फिनचे श्रवणयंत्र तीक्ष्ण नसते, त्याचे श्रवणयंत्र तीक्ष्ण असते. आणि पर्याय क्रमांक 4 आहे, डॉल्फिनचे तोंड पक्षाच्या चोचीसारखे असते. हा पर्याय इथं बरोबर येणार आहे. डॉल्फिनचं तोंड हे पक्षाच्या चोचीसारखंच असतं. प्रश्न क्रमांक 19, पुढीलपैकी कोणत्या अर्थाचा शब्द उतार्यात आला नाही? तर मीन म्हणजे मासा आलेला आहे, पारद म्हणजे शिकारी तोही आलेला आहे, विहंग म्हणजे पक्षी तेही शब्द आलेले आहेत, मात्र उथळ हा शब्द आलेला नाही. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 20, डॉल्फिनला सारखे पाण्याबाहेर का यावे लागते? तर त्याला कल्ले नसतात आणि श्वास घेण्यासाठी त्याला सतत पाण्याच्या बाहेर यावं लागतं. याचं उत्तर राहील 3, श्वास घेण्यासाठी. प्रश्न क्रमांक 21 ते 23 साठी सूचना. पुढील कविता काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. भारतवासी आम्ही सारे भारतीय भाई, जमीन पावन भारतातली ही अमुची आई. अनेक भाषा अनेक भूषा अनेक सीमा अनेक रेषा, वंद तरी हा एक नकाशा. भिन्न देवळे भिन्न देव पण भेदभाव नाही. विविध पाकळ्या एक फुलाच्या, विविध तारका एक नभाच्या, अनेक धारा एक नदीच्या, अनेकतेवर एक तिरंगा झळकत हा राही. अमंगलाचे तोडून बंधन, न्यायनीतीला करून वंदन, इथे उभारू नवीन नंदन, हीच प्रतिज्ञा घुमवू आम्ही दिशातून धाई. भारतवासी आम्ही सारे भारतीय भाई. या कवितेवर आधारित प्रश्न क्रमांक 21, पुढीलपैकी विशेषण आणि नाम यांची कोणती जोडी कवितेमध्ये नाही? तर या ठिकाणी विविध तारका ही जोडी आलेली आहे, अमुची आई ही सुद्धा जोडी आलेली आहे, अनेक भाषा ही सुद्धा जोडी आलेली आहे, मात्र भेदभाव ही जोडी या ठिकाणी आलेली नाही. प्रश्न क्रमांक 22, कवितेतील वर्णनाशी न जुळणारा कोणता पर्याय आहे? तर न जुळणारा पर्याय आहे, अमंगलाचे बंधन न तोडण्याची प्रतिज्ञा सर्वत्र केली. ही चुकीचं आहे, ह्या वर्णनाशी न जुळणार आहे. या ठिकाणी अमंगलाचे तोडून बंधन, न्यायनीतीला करून वंदन, या ठिकाणी तोडून बंधन सांगितलेले, पण या ठिकाणी न तोडणे असं सांगितलेलं आहे, म्हणजे हे चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 23, पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थाचा शब्द कवितेत आलेला आहे? तर या ठिकाणी पण म्हणजे प्रतिज्ञा हा शब्द कवितेत आलेला आहे. याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 24, पुढील वाक्यातील विशेषण ओळखा. तर या ठिकाणी तरसाचा ठसा 3 इंच लांब असतो. ठसा हे नाम आहे आणि त्याचं विशेषण आहे 3 इंच लांब. तो ठसा कसा आहे? 3 इंच लांब. याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 25, पुढील वाक्यातील नाम नसलेला कोणता शब्द पर्यायात आलेला आहे? मुंगी हा समाजप्रिय कीटक वसाहत करून राहतो. तर या ठिकाणी मुंगी हे नाम आहे, कीटक नाम आहे, वसाहत देखील नाम आहे, मात्र समाजप्रिय हे नाम नाही. याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 4, समाजप्रिय. सर्वांना धन्यवाद. यानंतर आपण विभाग 2 गणित या विषयाची सन 2021 सालची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. तर तीही नक्कीच तुम्ही पहा. सर्वांना थँक्यू आणि परीक्षेसाठी शुभेच्छा.